नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर. आपण पाहणार आहोत पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे 100 प्रश्न. आज आपली सराव प्रश्नपत्रिका तिसरी. याच्या पहिल्या दोन तुम्ही पाहिल्या नसेल तर त्या पाहून घ्या. त्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे 100 प्रश्न कव्हर केलेले आहेत. वळूया प्रश्नांकडे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गंगा. गंगा नदीची एकूण लांबी सुमारे 2525 किलोमीटर असून ती भारतातील सर्वात लांब नदी आहे. पुढचा प्रश्न, डीपीटी लस कोणत्या आजारांपासून संरक्षण करते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डेप्थेरिया, पर्टुसिस आणि टेटनस. डीपीटी लस ही या 3 घातक आजारांपासून संरक्षण करते. पुढचा प्रश्न, राष्ट्रकुल क्रीडा 2022मध्ये कुठे झाल्या? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इंग्लंड. 2022मधील राष्ट्रकुल क्रीडा बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे पार पडल्या. पुढचा प्रश्न, युनोचे मुख्यालय कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, न्यूयॉर्क. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय न्यूयॉर्क या शहरात आहे. पुढचा प्रश्न, जैवविविधता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 22 मे. जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 22 मे हा दिवस जैवविविधतेचा दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नोहकालिकाई. मेघालयातील नोहकालिकाई हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. याची उंची सुमारे 1115 फूट एवढी आहे. पुढचा प्रश्न, नागरिकशास्त्र हा विषय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, राज्यशास्त्र. नागरिकशास्त्र म्हणजे राज्यघटना, कायदे आणि नागरिकांचा हक्क व कर्तव्ये. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्व काळात भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1942. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची हाक दिली. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ते 1952 ते 1962 या कालावधीत उपराष्ट्रपती होते. पुढचा प्रश्न, टिकाऊ विकास याचा अर्थ काय? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पर्यावरण आणि आर्थिक विकास यांचा समतोल. टिकाऊ विकास म्हणजेच भविष्यातील पिढ्यांसाठी संसाधने राखून ठेवत विकास करणे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चित्तोडगड किल्ला. राजस्थानातील चित्तोडगड हा भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे. कोणत्या वनस्पतीचा वापर डेंग्यूमध्ये प्लेटलेट वाढवण्यासाठी होतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पपई. पपईचे पाने प्लेटलेट वाढवण्यास मदत करतात. पुढचा प्रश्न, पंचायती राज व्यवस्था हे कोणत्या अनुच्छेदाखाली येते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अनुच्छेद 243. संविधानात 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न, ATM मध्ये टी म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, टर्मिनल. ATM म्हणजेच ऑटोमेटेड टेलर टर्मिनल. पुढचा प्रश्न, भारतात एकात्म मानववाद हे विचारधाराचे जनक कोण होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पंडित दीनदयाळ उपाध्याय. त्यांनी एकात्म मानववाद ही भारतीय विचारसरणी मांडली आहे. पुढचा प्रश्न, श्वसनक्रिया कोणत्या प्रणालीशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, श्वसन. श्वसन प्रणालीत फुफ्फुसे, श्वासनलिका यांचा समावेश होतो. पुढचा प्रश्न, भारताचा जनगणनेचे पहिले वर्ष कोणते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1881. 1881मध्ये भारतात पहिली नियमित जनगणना झाली. पुढचा प्रश्न, इस्रोचे संपूर्ण रूप काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रो हे भारताचे अंतराळ संशोधन संस्था आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या गॅसचा वापर फुगे फुगवण्यासाठी केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, हेलियम. हेलियम गॅस हलकी असून ती ज्वलनशील नसते, त्यामुळे त्याचा वापर फुगे फुगवण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात लांब सागरी किनारा असलेले राज्य कोणते? तर योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरातचा सागरी किनारा सुमारे 1600 किलोमीटर लांब आहे. पुढचा प्रश्न, पारिस्थितिकी तंत्र म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी,
पर्यावरणातील सजीव आणि निर्जीव घटक यांचा परस्पर संबंध. यामध्ये वनस्पती, प्राणी, जल, मृदा यांचा समावेश होतो. पुढचा प्रश्न, मानवाच्या शरीरात रक्त शुद्ध करणारे अंग कोणते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मूत्रपिंड. मूत्रपिंड शरीरातील घातक पदार्थ बाहेर टाकून रक्त शुद्ध करते. पुढचा प्रश्न, भारतातील शेतीप्रधान राज्य म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पंजाब. पंजाब राज्य शेतीमध्ये प्रगत असून ते हरित क्रांतीचे केंद्र आहे. पुढचा प्रश्न, रेल्वेचा जन्मदाता म्हणून कोण ओळखले जातात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जॉर्ज स्टीफन्सन. त्यांनी पहिले यशस्वी इंजिन तयार केले. पुढचा प्रश्न, भारतीय हवामान खाते IMD कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पृथ्वी विज्ञान मंत्रालय. IMD हा संस्थात्मक दृष्टिकोन पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत आहे. पुढचा प्रश्न, रेडियमचा शोध कोणी लावला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मेरी क्युरी. रेडियमचा शोध मेरी व पियर क्युरी यांनी लावला. पुढचा प्रश्न, सूर्य कोणत्या वायूमुळे उजळतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हायड्रोजन. हायड्रोजनच्या संलयनामुळे सूर्य उजळतो. पुढचा प्रश्न, भारतीय संसद किती सभागृहांची असते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 2. लोकसभा व राज्यसभा अशी 2 सभागृहे आहेत. पुढचा प्रश्न, हृदयाचा ठोका नियंत्रित करणारा अवयव कोणता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मेंदू. मेंदू हृदयाची गती नियंत्रित करतो. पुढचा प्रश्न, पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शोधणारा वैज्ञानिक कोण? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, न्यूटन. न्यूटन यांनी सफरचंदामुळे गुरुत्वाकर्षण शोधले. पुढचा प्रश्न, युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पॅरिस. युनेस्कोचे मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, जैन धर्म याचे संस्थापक कोण? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, महावीर. वर्धमान महावीर हे 24वे तीर्थकर होते. पुढचा प्रश्न, कोणता धातुद्रव्य अवस्थेत असतो? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, पारद. पारद हा एकमेव द्रव्य धातू आहे. त्यालाच आपण मर्क्युरी असं म्हणतो. माउंट एव्हरेस्ट कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नेपाळ. नेपाळ तिबेट सीमेवर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म कुठे झाला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भगूर. ते नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे जन्मले. पुढचा प्रश्न, ICCचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, क्रिकेट. ICC हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियंत्रण मंडळ आहे. पुढचा प्रश्न, भारतातील राष्ट्रीय पक्षाचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मोर. 1963 मोराला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. पुढचा प्रश्न, जवाहर सागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चंबळ. चंबळ नदीवरील राजस्थानातील जवाहर सागर धरण हे अतिशय महत्त्वाचे धरण आहे. पुढचा प्रश्न, प्रथम भारतीय उपग्रह कोणता होता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आर्यभट्ट. 1975 रशियाच्या सहाय्याने हा आर्यभट्ट प्रक्षेपित केला होता. पुढचा प्रश्न, विश्वातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पॅसिफिक. पृथ्वीवरचा सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर हा आहे. पुढचा प्रश्न, DRDOचे पूर्ण रूप काय? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. भारताच्या संरक्षण संशोधन संस्था. पुढचा प्रश्न, जनगणना भारतात किती वर्षांनी घेतली जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दर 10 वर्षांनी भारतात जनगणना होते. पुढचा प्रश्न, DNA कार्य काय असते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अनुवंशिक माहिती साठवणे. DNA सजीवांची अनुवंशिक माहिती ठेवतो. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय गीत कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वंदे मातरम. आणि हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणता ग्रह हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मंगळ. त्याच्या पृष्ठभागावर लोह ऑक्साईडमुळे लालसर रंग दिसतो. पुढचा प्रश्न, ISIचे मुख्यालय कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कोलकाता. भारतीय सांख्यिकी संस्थेचे मुख्यालय कोलकात्यात आहे. पुढचा प्रश्न, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या काठी विकसित झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सिंधू. हडप्पा संस्कृती ही सिंधू नदी खोऱ्यात विकसित झालेली एक प्राचीन नागरी संस्कृती होती.
पुढचा प्रश्न, भारतात हिवाळी संसद अधिवेशन कधी भरते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नोव्हेंबर डिसेंबर. हिवाळी अधिवेशन हे सामान्यतः नोव्हेंबरमध्ये सुरू होते व डिसेंबरपर्यंत चालते. पुढचा प्रश्न, भारताची राजधानी आधी कोणती होती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कोलकाता. 1911 पूर्वी ब्रिटिश भारताची राजधानी कोलकाता होती. पुढचा प्रश्न, बायोगॅसमध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मिथेन. बायोगॅसमध्ये सुमारे 55 ते 65% मिथेन असते. पुढचा प्रश्न, पृथ्वी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 22 एप्रिल. पर्यावरण जागृतीसाठी 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिवस पाळला जातो. पुढचा प्रश्न, नाट्यशास्त्र हे ग्रंथ कोणाचे आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भरतमुनी. नाट्यशास्त्र हा नाट्य आणि नृत्यशास्त्राचा प्राचीन ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राजस्थान. राजस्थान राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे आहे. पुढचा प्रश्न, ICU मध्ये आयचा अर्थ काय? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इंटेन्सिव्ह. ICU म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट. पुढचा प्रश्न, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा होतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, हरितगृह वायू कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मिथेन. मिथेन हे प्रमुख हरितगृह वायूंपैकी एक आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 14 एप्रिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. पुढचा प्रश्न, GDP म्हणजे काय? योग्य उत्तर ऑप्शन बी, ग्रॉस डॉमेस्टिक प्रोडक्ट. GDP म्हणजे देशात एका वर्षात निर्माण झालेले सर्व उत्पादन व सेवांची एकूण किंमत. पुढचा प्रश्न, भारतीय अंतराळ संशोधन संस्था कुठे आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बेंगळुरू. इस्रोचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. पुढचा प्रश्न, विश्व धावपटू मिल्खा सिंग यांना काय म्हटलं जातं? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, फ्लाइंग सिख. मिल्खा सिंग यांना त्यांच्या वेगासाठी फ्लाइंग सिख हे बिरुद मिळाले. शून्य या संकल्पनेचा शोध कोणी लावला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आर्यभट. आर्यभट यांनी गणितात शून्याचा संकल्पना मांडली. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक दर किती वर्षांनी भरते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दर 4 वर्षांनी. ऑलिम्पिक खेळ प्रत्येक 4 वर्षांनी होतात. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता कोणी म्हटले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून संबोधले. पुढचा प्रश्न, हुमायून कोणत्या राजवंशाचा राजा होता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मुघल. हुमायून हा बाबरचा मुलगा आणि दुसरा मुघल सम्राट होता. पुढचा प्रश्न, JPG फाईल फॉर्मॅट कोणत्या प्रकारच्या फाईलसाठी वापरले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इमेज. JPG हे इमेज फाईल फॉर्मॅट आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRFचे कार्य काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपत्ती व्यवस्थापन. NDRF नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचे व्यवस्थापन करते. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला पायलट कोण होत्या? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सरला ठाकराल. सरला ठाकराल ह्या भारतातील पहिल्या महिला पायलट होत्या. पुढचा प्रश्न, इस्रोची स्थापना कधी झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1969. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा होतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 29 ऑगस्ट. 29 ऑगस्ट हा दिवस हॉकीपटू ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्ये कोणत्या विभागात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विदर्भ. महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्ये विदर्भ या विभागात आहे. पुढचा प्रश्न, नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेच्या बाजूने वाहते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उत्तर. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेच्या बाजूने वाहते. नर्मदा नदी ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे.
ही नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमधून वाहते. कोणत्या राज्याला पश्चिम भारताच्या डाळिंबाच्या उत्पादनातील त्याच्या लक्षणीय योगदानासाठी ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याला पश्चिम भारतातील डाळिंबाच्या उत्पादनासाठी त्यांच्या लक्षणीय योगदानासाठी ओळखले जाते. डाळिंब हे पीक असे आहे ज्याच्या संतुलित आणि प्रमाणबद्ध उत्पादनातून कुपोषणासारख्या समस्येवर मात करता येऊ शकते. पुढचा प्रश्न, कोणती पठारे ही रेगुलर मृदेने व्यापलेली आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या काही भागांचा समावेश असलेल्या दख्खनच्या पठारांचा बहुतांश भाग काळ्या मातीने व्यापलेला आहे. गोदावरी आणि कृष्णेच्या वरच्या भागात आणि दख्खनच्या पठाराच्या वायव्य भागात काळी माती खूप खोल आहे. या मृदेला रेगूर मृदा किंवा काळी कापूस मृदा म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, भारतातील सर्व राज्यादरम्यान क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तिसरा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर एवढे आहे. पुढचा प्रश्न, दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार म्हणून ओळखले जातात. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले. दर्पण साप्ताहिक व दिग्दर्शक मासिकाचे ते संस्थापक होते. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला मतदाता कोण ठरला होता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी श्याम शरण नेगी. स्वतंत्र भारताचे पहिले मतदार असलेले 97 वर्षाचे श्याम शरण नेगी आहेत. भारताचे पहिले मतदान म्हणून नेगी यांनी 25 ऑक्टोबर 1995 रोजी पहिल्यांदा मतदान केले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी कोणत्या जलाशयाने बनलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अरबी समुद्र. महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्र जलाशयाने बनलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने 19 वर्षाखालील पहिल्या आशिया कप महिला T20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत. भारताने 22 डिसेंबर 2024 रोजी बांगलादेशचा पराभव करून 19 वर्षाखालील आशिया कप महिला T20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुढचा प्रश्न, संविधानाच्या 73व्या आणि 74व्या सुधारणेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 33%. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्ती कायद्याने अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केल्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एस जयशंकर. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी तर्फे सार्वजनिक नेतृत्वाखाली श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळाला 1989 मध्ये मान्यता मिळाली होती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सांची येथील बौद्ध स्मारके. भारतातील सांची येथील बौद्ध स्मारके या जगातील सांस्कृतिक वारसा स्थळाला 1989 मध्ये मान्यता मिळाली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गाडगीळ समिती करत होती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सिंधुदुर्ग व रत्नागिरी. पुढचा प्रश्न, इंडियन ओव्हरसीज बँकेचे केंद्रीय कार्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चेन्नई. इंडियन ओव्हरसीज बँकेचे केंद्रीय कार्यालय चेन्नई येथे आहे. इंडियन ओव्हरसीज बँक ही एक भारतीय राष्ट्रीयकृत बँक आहे. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन बी चिपको आंदोलन. सुंदरलाल बहुगुणा हे चिपको आंदोलनाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता विशिष्ट प्रदेश हा जांभ्या खडकाच्या मृदेसाठी प्रसिद्ध आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पश्चिम घाटाचा प्रदेश. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या प्रदेशात जांभ्या खडकाच्या मृदेसाठी प्रसिद्ध आहे.
सह्याद्री पर्वत हा पश्चिम घाट म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र आढळते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोणते पठार हे पश्चिम घाटाचा एक भाग आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कास पठार. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कास पठार हा पश्चिम घाटाचा एक भाग आहे. कासचे पठार हे साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे 22 किलोमीटर अंतरावर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत काही विशिष्ट स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. खालीलपैकी कोणते त्यापैकी एक नाही? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कृती. भारतीय राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. भारतीय संविधानात अनुच्छेद 19 हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत विचार, श्रद्धा व उपासना या विशिष्ट स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. पुढचा प्रश्न, भिल्ल हे सर्वात मोठ्या आदिवासी गटांपैकी एक असून ते कोणते राज्य वगळता खालीलपैकी सर्व राज्यांमध्ये राहतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ओडिसा. भिल्ल हा समाज भारतातील एक प्रमुख आदिवासी समूह आहे. त्यांना विविध भागात भिला किंवा भिल्ल गरासिया असे म्हणतात. भिल्ल जमातीची वस्ती प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात जास्त प्रमाणात आहे. पुढचा प्रश्न, द कलाबे दे टाना हे नाव ठाणे शहराला कुणी दिले होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पोर्तुगीज यांनी ठाणे या शहराला द कलाबे दे टाना हे नाव दिले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वर्धा. वर्धा या ठिकाणी महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. पुढचा प्रश्न, कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, उल्हास. उल्हास ही नदी कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. पुढचा प्रश्न, वनस्पतीची वाढ रोखणारे संप्रेरक कोणते आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, अब्सिसिक आम्ल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भोपाळ वायू दुर्घटना ही युनियन कार्बाइड या कंपनीत घडली ही कोणत्या देशाची कंपनी होती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अमेरिका. 1984 मध्ये भोपाळ वायू दुर्घटना मिथिल आयसोनायटेड या वायूंमुळे घडली. वॉरेन अँडरसन हे त्या कंपनीचे CEO होते. पुढचा प्रश्न, हृदयाचा एक ठोका किती सेकंदात होतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 0.8 सेकंदात. हृदयाचा एक ठोका 0.8 सेकंदात होतो. पुढचा प्रश्न, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सभापती. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष सभापती असतात. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1993. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना 1993 साली करण्यात आली. पुढचा प्रश्न, भारतीय कामगार चळवळीचे पितामह कोणाला म्हटले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नाम जोशी यांना भारतीय कामगार चळवळीचे पितामह म्हणून म्हटले जाते. पुढचा प्रश्न, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1958. 1958 मध्ये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम पारित झाला. पुढचा प्रश्न, बॉम्बे हाय इथे पहिली तेलविहीर केव्हा खोदली गेली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, 1974. 1974 मध्ये बॉम्बे हाय इथे पहिली तेलविहीर खोदल्या गेली.